समरभूमीचे सनदी मालक शतयुद्धांचे मान करी, रणखंडीची जाता आमची कोण आम्हा भयभीत करी. घोर पडीला तोर लावून पहाड दुर्घट चढलेले, तुटून पडता मस्तक खाली धुंद धडाने लढलेले, खंड कातल्या अंगारावर हासत खेळत पडलेले. पापासे कळी काळा आमुचा कीर्त गाजली दिगंतरी, रणफंडीची जाता आमुची कोण आम्हा भयभीत करी. तर नमस्कार, आज दिवस तिसरा आणि आपला तोरणा गड झाला आहे. आजच राजगडसुद्धा झाला आहे आणि तिसरा गड करण्यासाठी आपण आज आलो आहे सिंहगड, अर्थात आपला कोंढाणा, ज्यावर तानाजी गरजला होता की आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. तर तो गड आपण आज बघण्यासाठी आलो आहे. त्या गडावरील शाश्वत वास्तू, तटबंदी आणि बऱ्याचशा इमारती तुम्हाला दाखवतो. तत्पूर्वी तुम्ही हा माझ्या मागे जो बघताय तो आहे पुणे दरवाजा. पुणे दरवाजाची तटबंदी शाबूत आहे, पण तिचं जर तुम्ही वरतून बघाल तर हे आत्ता केलेलं बांधकाम दिसतंय. म्हणजे पुरातन बांधकाम पडून गेलं आहे, नवीन बांधकाम आपल्याला दिसतंय. आता मध्ये बघूया गडावर काय काय वास्तू आहेत. आत्ता काहीच पावलं वरती चालून आल्यानंतर आपल्याला गडावरती ही वास्तू दिसते. हा आहे तोफखाना. हा अजूनही चांगल्या अवस्थेत आहे. आता आपण बघूया आतमध्ये जाऊन की अजून काय काय अवशेष सापडत आहेत आपल्याला. हा बघू शकता तुम्ही अतिशय उत्तम अवस्थेत असलेला तोफखाना. पण जर तुम्ही बारकाईने लक्ष दिलं तर त्या तोफखान्यावरती काही नावं कोरली आहेत. बघितली ही बघा इकडे. तर आपण गड किल्ल्यांवर येताना ह्या गोष्टी प्रामुख्याने टाळाव्यात की कचरा करू नये, आपल्या ऐतिहासिक ज्या वास्तू आहेत त्यांच्यावरती नावं करू नये. हे पण सिविक सेन्सच्या गोष्टी पाळल्या पाहिजेत वरती. तर थोडं चालत मध्ये आल्यानंतर आपल्याला ही वास्तू बघण्यास मिळते. तर ही घोड्याची पागा किंवा पाणी साठवण्यासाठी केलेलं टाकं, असे दोन संदर्भ लावण्यात येत आहे. आपण बघूया मध्ये जाऊन नेमकं काय. सिंहगडाचा आपला प्रवास आत्ता सध्या चालू आहे. आपण एक दोन वास्तू बघून वरती आलो आहे. थोडासा चढा आपल्याला लागला. चढल्यानंतर या ठिकाणी ही वास्तू आपल्याला दिसते. ही वास्तू पूर्णतः पडीक वास्तू आहे, पण हिचा जो पाया आपण बघितला तर पाया मला पुरातन काळातला दिसतो आहे. वरती सर्व बांधकाम हे आत्ताच्या काळातलं आहे. गडावरती प्रामुख्याने एक गोष्ट बघायला मिळाली की गडावर अतिक्रमण खूप प्रमाणात झालं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या गडावरती जे दुकानदार किंवा फेरीवाले आहेत त्यांचाही पर्यटकांना खूप त्रास होतो. त्यांच्यामुळे व्यवस्थित गड बघता येत नाही आणि त्यांची दुकानं जी आहेत ती एकदम रस्त्यामध्ये असल्यामुळे आपल्याला कोणत्या वास्तूकडे जायचं आहे किंवा त्या वास्तूचं ऐतिहासिक महत्त्व त्या गोष्टीमुळे कमी होतं असं मला वाटतं आहे. तर ही मागे तुम्ही वास्तू बघताय, ही काय वास्तू आहे ते काही कळायला मार्ग नाही. आता आपण पुढे जाऊया तानाजी कड्याकडे, तिथे तुम्हाला बाकीचा इतिहास समजेलच. चलो. आत्ता मी आहे सिंहगडाच्या एका बुरुजावर. त्या बुरुजावर आपल्याला ही एक तोफ लावलेली दिसते.
जी बाकीच्या तोफांच्या तुलनेत मोठ्या आकाराची तोफ या गडावर ज्या तोफा उपस्थित आहेत त्यापैकी सगळ्यात मोठ्या आकाराची तोफ आपल्याला ही दिसते. इतिहास 2000 वर्षाचा भक्कम इतिहास लाभलेला कोंढाणा, ज्याचं नामकरण छत्रपती शिवरायांनी सिंहगड असं केलं तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमानंतर, त्या गडावरती आपल्याला ही तोफ आता अस्तित्वात बघायला मिळते. पण ही तोफ आधी या गडावर नव्हती. ह्या तोफेचं नाव आहे मोहोदरी तोफ आणि ही तोफ खालच्या मोहोदरी गावातून आत्ता संवर्धनाच्या कामामध्ये वरती आणण्यात आली. बरेच दिवस ती तोफ मोहोदरी गावाच्या हनुमान मंदिराच्या समोर पडून होती, पण आता तिची चांगली डागडुजी करून आणि तिला हे स्ट्रक्चर उभं करून एक त्या काळाचा अनुभव आपल्याला ही तोफ करून देते. तर अतिशय सुंदर रीतीने ही तोफ इथे बसवण्यात आली आणि इथून संपूर्णपणे चांगला प्रदेश तिच्या टप्प्यात आहे असं दिसून येतं. तर तोही तुम्हाला दाखवतो, बघा आता. गडावरती फेरफटका मारताना आपल्याला अजून एक वास्तू दिसते, ती म्हणजे लोकमान्य टिळकांचं राहतं घर, निवासस्थान. तर ते तुम्ही बघू शकता. त्याचंही बरंच स्ट्रक्चर पडलं आहे, पण अजून शाबूत आहे, बघण्यासारखं आहे. तर आत्ता आपण आहोत सिंहगडावरील सर्वात महत्त्वाच्या वास्तूकडे, जी आहे छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी. महाराणी ताराराणी यांनी ही समाधी बांधून घेतली होती महाराजांच्या मृत्यूनंतर. तर ही समाधी आत्ता हिचं बांधकाम व्यवस्थित करण्यात आलं आहे, किंवा तिचं आपण म्हणू शकतो की जीर्णोद्धार करण्यात आला आहे. आपण आधी समाधीला नमन करूयात आणि मग पुढील माहिती मी तुम्हाला मध्येच सांगतो. चला. छत्रपती राजाराम महाराजांबद्दल सांगताना आपण असं म्हणतो की छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापन केलं. छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्याचं रक्षण केलं आणि छत्रपती राजाराम महाराजांनी यांच्या काळामध्ये स्वराज्याचं साम्राज्यामध्ये रूपांतर झालं असं आपण म्हणतो. तर अशा महान छत्रपतींस आपण त्रिवार मुजरा करून पुढच्या वाटचालीला लागूया. चला. तर आत्ता मी आहे तानाजी मालुसरे यांच्या समाधीस्थळावरती आणि मागे असा सुंदर सनसेट होतो आहे. हे तेच तानाजी मालुसरे आहेत जे राजगडावर कडाडले होते की आमच्या प्रेतांच्या पायऱ्या रचायला लागल्या तरी चालतील, पण आऊसाहेबांचे पाय ह्या कोंढाण्याच्या दगडी पाषाणाला लागलेच पाहिजेत, असे कडाडणारे तानाजी मालुसरे, ज्यांनी ह्याच ठिकाणी आपला देह ठेवला. अगदी 500 मावळ्यांनीशी त्यांनी द्रोणागिरी कडा चढून इथे युद्ध केलं. तर अशा तानाजी मालुसरेंना आपण नमन करूयात आणि ह्या सिरीजचा पुढचा भाग मी तुम्हाला पुढील कड्यावर दाखवतो. चला. समाधीस्थळाचं दर्शन घेतल्यानंतर आपण येऊन पोचतो अमृतेश्वर मंदिरामध्ये. समाधीस्थळावरती बोलत असताना माझ्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं, कारण इतिहास आणि धैर्य, शौर्य तानाजी मालुसरे यांचं अतिशय बेभान होतं की ज्यांच्याबद्दल बोलतानासुद्धा डोळ्यात पाणी येतं. तर आता आपण घेऊया अमृतेश्वराचं दर्शन. चला, मंदिर दाखवतो तुम्हाला.
तर आत्ता आपण दर्शन घेतलं आहे. तुम्ही दोन्हीही मूर्त्या बघा की ह्या पुरातन मूर्त्या आपल्याला या ठिकाणी विस्थापित झालेल्या दिसत आहेत आणि अतिशय सुंदर त्यांचं नक्षीकाम पण आपल्याला बघायला मिळतं. चलो बाकी कोंढाणा बघायचा बाकी अजून. अमृतेश्वर मंदिर बघितल्यानंतर या ठिकाणी आपण येऊन पोचतो. या ठिकाणी तुम्हाला एक मारुतीचं शिल्प दिसत असेल. समर्थ रामदास स्वामींनी स्वतःच्या हाताने बसवलेला मारुती या ठिकाणी विस्थापित आहे. आपण दर्शन घेऊया. चलो. मी उभा आहे कल्याण दरवाजाच्या रस्त्याला आणि कल्याण दरवाजाच्या रस्त्यापासून आपल्याला समोर दिसतोय कलावंतिनी बुरुज अर्थात तानाजी कडा. तर तुम्ही नीट बघा, त्या मार्गे तानाजी मालुसरे यांनी गडावर कूच केली होती. अशा प्रकारे आपल्याला समोर दिसतोय तो तानाजी कडा. आपण निघालो आहे समोर. चलो. फायनली आपले आता सिंहगडावरील सर्व वास्तू बघून झाल्यात. तुम्हाला त्या दाखवल्यात. तुम्हाला त्यांच्याबद्दल काय वाटतं की संवर्धनाची गरज आहे अजून की केलेलं आहे ते पण काम छान आहे, हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ तुम्हाला भारी वाटला की जगात भारी वाटला तेही कळवा. आता आपण परतीच्या मार्गाला लागतो आहे. आपले 3ही गड कंप्लीट झालेत. ज्या प्रकारे मी तुम्हाला म्हणालो होतो की मी राजगडनंतर रायगड करणार आहे, पण मग माझा रायगड होऊ शकला नाही कारण रायगडावरती आत्ता शिवराज्याभिषेकानिमित्त सर्व कामे चालू आहेत. त्याच्यामुळे मला शूट पण करता आलं नसतं आणि माझी 2 गडांवर खूप दमछाक झाली. त्याच्यामुळे मला 3रा रायगड तर नव्हता करायचा. त्याच्यामुळे मी सिंहगड करून आता परतीच्या मार्गाला लागलो आहे. तुम्ही व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मला इन्स्टाला जाऊन फॉलो करा. चलो मिळते पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.